यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। पालकमंत्र्यांचे भावनिक आवाहन, जुन्या कार्यकर्त्यांची बैठक, 75चा नारा। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर। एकीकडे महापालिका निवडणुकीचा प्रचार रंगला असताना दुसरीकडे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हॉटेल बालाजी सरोवरमध्ये जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या। एकीकडे आपल्याला पालकमंत्र्यांनी बैठकीला बोलावल्याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले, तर अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी मनातील भावना सडेतोडपणे मांडल्या। प्रतिमा डागाळलेल्या तसेच बाहेरच्या उमेदवारांना का उमेदवारी दिली असा प्रश्न देखील अनेकांनी उपस्थित केला। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थितांना भावनिक आवाहन केले। पक्षाच्या झालेल्या चुका या माझ्या आहेत, मला पदरात घ्या आणि महापालिका निवडणुकीत 75 जागा जिंकण्याचे पक्षाचे टार्गेट पूर्ण करा असे आवाहन केले। जो पक्षाचा मुख्य कार्यकर्ता आहे, ज्यांनी कोण नगरसेवक होता, कोण पक्षाचा कार्यकर्ता होता, कोण पदाधिकारी होता, कोण पदाधिकारी आमच्याचाही महिला होत्या, या सगळ्यांच्या मनामध्ये काही भावना आहेत। त्या भावना किंवा या निमित्ताने व्यक्त करत आणि आपल्या सगळ्यांशी आम्ही बोलत करत आपल्या सगळ्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपातल्या काही सूचना भावना व्यक्त करण्यात ही याच्यातली मुख्य बैठक। या बैठकीस शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण उपस्थित होते। सोलापूर महापालिकेत कॉर्नर सभा तसेच रॅलीचे परवाने काढण्यासाठी होत आहे दररोज मोठी गर्दी। आजवर 150 जणांना परवाने दिले। मॅडम, आम्ही त्यावेळी सांगितलं, मी गेलो असं की नाही, आम्हाला बी तुम्हाला त्रास द्यायचा का चालू आहे काम, थांबून घ्या म्हणते 2-3 तास, आम्ही थांबून घेतलं की मॅडम 4 तास। कशाच्या परवानगीसाठी आले? रिक्षाच्या परवानगीसाठी आले। विविध रक्कम भरणे असेल, पदयात्रा रॅली यांच्या परवानगी घेणे असेल, या ठिकाणी कसा बोजवारा उडालाय ते आपण पाहू शकतोय। अनेक जण सकाळपासून या ठिकाणी थांबलेले आहेत। सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेनिमित्त आज मोगले साडी सेंटरमध्ये प्रथा आणि परंपरेप्रमाणे मानकऱ्यांकडून बांधला जाणार यात्रेतील लग्न सोहळ्याचा बस्ता। सोलापूर महापालिका निवडणूक प्रचारासाठी महाविकास आघाडीकडून खासदार प्रणिती शिंदे आणि माजी आमदार अडम मास्तर यांच्यावरच जास्तीत जास्त प्रचाराच्या सभांची धुरा। सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून 2 अपक्षांना तर काँग्रेसकडून 2 अपक्षांना केले पुरस्कृत। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी झेडपीने राबवलेल्या विविध उपक्रमांचे केले कौतुक। कमल मेडिकेअर, कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज आयसीयू, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉइंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज। पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर। संपर्क 9371 52 43 65। हॉटेल सेंटर पॉइंट, सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय। डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह रूम, आलिशान सूट्स, फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम, सर्व एसी रूम्स, 5000 स्क्वेअर फीट, सिक्युअर्ड पार्किंग, कार रेंटल सर्व्हिस, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, मोफत वायफाय। पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजारच्या समोर, सोलापूर। संपर्क 7058 65 28 75। व्यवसाय, कुटुंबीय, सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट, आरामाचा विश्वास। सोलापूर जिल्ह्यातील 12 नगरपालिकांच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी 18 जानेवारीपूर्वी विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। भाजपने सोलापूर महापालिकेत उभ्या केलेल्या सर्वच्या सर्व 102 जागांवर उभे असलेल्या उमेदवारांच्या सहकार्यासाठी नेमले प्रत्येक प्रभागात 2 निरीक्षक। महापालिका निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यापासून 16 जानेवारीपर्यंत संपूर्ण खर्चाचा तपशील निवडणूक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक। सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत आरिफ शेख, UN बेरिया, मनोहर सपाटे, अलका राठोड, संजय हेमगड्डी, श्रीकांचना यन्नम हे 6 माजी महापौर पुन्हा आजमावत आहेत आपलं नशीब।
जो माणूस काकांचा झाला नाही तो तुमचा कसा होईल असं म्हणत ओवीसी यांनी सोलापूरच्या सभेत अजित पवारांवर केली टीका. म्हणाले त्यांना मत म्हणजे मोदींनाच मत. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे 48 उमेदवार, आणखी 5 अपक्ष उमेदवारांना काँग्रेसने केले पुरस्कृत. अजित पवार यांच्या 70,000 कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचे काय झाले असा पत्रकार परिषदेत प्रश्न विचारता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे म्हणाले, याचा निकाल न्यायालयात प्रलंबित, यावर निकालानंतरच बोलेन. 11 जानेवारी रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबईतील शिवाजी पार्कवर घेणार संयुक्त सभा. त्यानंतर 12 जानेवारी रोजी शिंदे सेना आणि भाजप युतीची सभा शिवाजी पार्कवर होणार. भाजपचं प्रचार गीत निवडणूक आयोगानं नाकारलं. गीतामध्ये वापरलेला भगवा हा शब्द निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार आक्षेपार्ह. राजकीय वर्तुळात चर्चा. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. विवाह बंधन जन्मोजन्मीचं, विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने 2025 मध्ये भंगार विक्रीतून मिळवले 46 कोटी रुपये. कांदा दरात 1,000 रुपयांची घसरण. लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर घसरले. शेतकऱ्यांचे अंदाजे 200 कोटींचे नुकसान. पुणे हिंजेवाडी इथे संगणक अभियंत्याची आईला मेसेज करून आत्महत्या. ऑनलाईन सट्टेबाजीमुळे कर्ज झाले असून मानसिक तणावातून आत्महत्या करत आहे असा मेसेज. पोलिसांकडून तपास सुरू. जागतिक पातळीवर पुणे ग्रँड चॅलेंज टूरमध्ये सर्वाधिक 171 स्पर्धक आणि 29 संघ होणार सहभागी. त्यामुळे स्पर्धक सहभागाचा विक्रम होणार. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा दावा. स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात. पुणे पिंपरी चिंचवड शहरात प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सुरक्षेसाठी PMPL प्रशासनाकडून आता चालकांना मिळणार शिस्तीचे धडे. नवीन नियमावली जारी. थेट कारवाईचे संकेत. पंकज देवरे, अध्यक्ष PMPL पुणे यांची माहिती. Kia, movement that inspires. अवयवदानात पुरुषांचा वाटा अधिक. पुणे विभागात गेल्या वर्षी 19 जणांकडून पुढाकार. ZTTCच्या समन्वयक आरती गोखले यांची माहिती. काँग्रेसचा कोल्हापूरसाठी जाहीरनामा प्रकाशित. काँग्रेस आणि ठाकरे गट युतीचा मिळून जाहीरनामा. महिलांचे सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य या मुद्द्यांवर भर. झालं गेलं गंगेला मिळालं. अजित पवारांचं पुण्याच्या सभेत सूचक वक्तव्य. अनेक राजकीय चर्चांना उधाण. दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण होण्याच्या चर्चा. भारतीय सशस्त्र दलात अग्निवीर म्हणून 4 वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या तरुणांना राज्य सरकारच्या विभागात रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार. तरुणांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न. बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या. हिंदूंचा आक्रोश. 35 दिवसात 11 जणांच्या हत्या. महिलांवरही अत्याचार. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.